आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। माझ्यामुळे इतका चांगला माणूस गमावून मी म्हणते त्याप्रमाणे मृत्यूपत्र बनवून आण। एक हिस्सा अर्पिता अर्पिता गौतम जागीरदार हिच्या नावे आणि दुसरा मंजिरी गौतम जागीरदार हिच्या नावे। मंजिरी गौतम जागीरदार हिच्या नावे। नाटक आहेत नुसती नाटक। हाय बघ आता माझ्याकडे काय म्हणाली होतीस? काय छान दिसतेस तू। आता बघ आता मी म्हणजे बनवाय मत्सर द्वेष ईर्ष्या सगळं। आई आई पळून गेली तुला एकटं टाकून। तेव्हा कोण होतं तुझ्या पाठीशी? अण्णा अकाली गेले ताईमुळे, तेव्हा कोणी सांभाळलं? मी ना। मग आता तुला माझी आठवण नाही आली काय? जाता 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 मंजिरीचे नावे करून गेलीस तू सगळं। कोण आहे ती तुझी? कोण आहे? किती दिवसांची ओळख आहे का तुझी? सांग ना मला, काय नातं आहे तुझं तिच्याशी? माझे अंत्यसंस्कार करण्याचे हक्क मी माझे जावई गौतम जहागीरदार यांना देते असं लिहिलंस तू मृत्यूपत्रात। त्याच्या काय? त्याचे हात काय सोन्याचे आणि माझ्या हातावर काय काटे उभवतात की तुला रुतले असते? बस ह्या एका ओळीमुळे सगळ्या नात्यांची माती केलीस तू, माती। हा गौतम जहागीरदार म्हणजे तुझे जावई, मंजिरी तुझी लेक आणि ती कोण? अर्पिता तुझी नात। मग मी कोण? कोण आहे मी? चिटकीड? आई अगं तुला अग्नी देता यावा एवढा एक हक्क जरी मला दिला असताना तरी त्या गौतमला मी माफ केला असतं, खरंच माफ केलं असतं। पण आता नाही, आता नाही। आता तू गौतम आणि ती मंजिरी यांना संपवूनच माझं सगळं मी हिसकावून घेणार। आता तू बघ
तुझी ही मुलगी सूड घेण्यासाठी कोणत्या थराला जाते बघ. आई आई बघ आरसा, दिसतोय ना त्याच्यात तुला तुझा सुंदर गोरापान चेहरा, पण मला मात्र दिसते ती एक चिटकीण नागिन. माझी शुभी तुला तुझ्या आईची आठवण नाही आली रजा? तुला एकदाही भेटावं असं नाही वाटलं? शुभी, माझी शुभी. आई, मी जन्माला आले आणि तू गेलीस. मी आता इथे आजीच्या घरी आले होते आणि आता ती बाबा ना वारंवार म्हणत असतात, सारखे म्हणत असतात की मी अपशकुनी आहे. आई, मी ज्यांच्या जवळ जाते ना ते सगळे मला सोडून जातात. वारंवार म्हणतात बाबा हे. खरंच मी अपशकुनी आहे? राहू दे तिला एकटीला. दुःखाचे काही क्षण असे असतात की आपण कितीही समजवलं, कितीही धीर दिला तरी त्याचा काही उपयोग नसतो. तिचं दुःख काडीभरही कमी होणार नाही. रडू दे तिला, होऊ दे मोकळं, बोलू दे तिला तिच्या आजीशी, तिच्या आईशी. खरंच मला ना आता खरंच खूप भीती वाटायला लागली. बाबा म्हणतात तसं खरंच असेल ना? नाही नाही नाही, मी बाबांपासून लांबच राहील.
खरंच सांगते मी नाही राहणार बाबांजवळ. मी लांबच राहीन बाबांपासून. आई, माझं खूप प्रेम आहे बाबांवर, खूप प्रेम. मी इथे या तुझ्या घरात राहून सुद्धा बाबांवर खूप प्रेम करू शकते. त्यांच्यापासून लांब राहून सुद्धा त्यांच्यावर खूप प्रेम करू शकते. मग सांग ना, मी का जाऊ त्यांच्याजवळ? का राहू त्यांच्या इथे? आणि तसंही आजीने कौल लावलाच आहे ना. मी वाट बघेन. बाबांना जर माझ्याजवळ यायचं असेल ना तर ते येतील एक दिवस. पण मी नाही जाणार आता तिथे. मी आता इथेच राहणार, तुझ्या घरात, माझ्या आजीच्या घरात. मी इथेच राहणार. तिचं आवडतं बाहुलं. हो, खूप हट्ट केला होता तिने. माझ्या शुभेच्छासाठी तिच्या लग्नात तिने नेसाव्या म्हणून घेतल्या त्या. तू नेसशील माझ्या शुभेच्छेसाठी. तुला कसं समजावू, काय बोलू, माझं मलाच कळत नाहीये. ती तर इथून निघायचं नावच घेत नाहीये. हे काय, वसुधाच्या नावावर काहीच ठेवलं नाही? असं का केलं त्यांनी? पण मग वसुधा जाणार कुठे आता? आई, मी अप्पू बद्दल बोलते, ऐका ना. अगं हो, ऐकते मी, पण गुंतागुंत वाढली नाही का आता? तू म्हणतेस अर्पिताला इच्छा नाही आपल्या बरोबर यायची, आणि गौतमला तर तिला न्यायचंच नाहीये. मग अर्पिता इथे राहणार आहे का तिच्या मावशी बरोबर? असंच म्हणते सर अर्पिता की ती इथेच थांबणार आहे तिच्या मावशी सोबत. पण आता अर्पिता काय किंवा तुमची आई किंवा बायको काय, घरच दुःखात. सगळ्यांच्याच डोळ्यातून अश्रू वाहतात. मला तेही करता येत नाही ना रे. मला तेही करता येत नाहीये. अजून किती माणसं गमवावी लागणार. आणि आता शिवाय मन खायला लागलंय. वाटतंय चूक झाली, घाईघाईने निघून गेलो. थांबलो असतो तेव्हा इथे तर कदाचित हे टाळता आलं असतं, किंवा निदान माहिती काढता आली असती कोण आहे असं जे शुभीच्या आईच्या जीवावर
नाही, पण अजूनही सगळ्या मागे जे कोणी असेल, कळलं ना कोण आहे? जीव घेईन ते व्यक्तीचा. हो सर, आता पोलीस सुद्धा तपास घेत आता काही अर्थ नाही वाटत इथे थांबण्यात. काही राहिलं नाही इथे असं वाटतं. चल, निघूया आपण सगळे. सांग सगळ्यांना तयारी करा, आणि सगळे म्हणजे ती सोडून सगळे. चल. सर, ती म्हणजे अर्पिता. ऑब्विसली. आता काय, आजीने दिलेलं हक्काचं घर आहे की तिचं, तरी बरीच मालमत्ता आहे. आता काही तिला गरज नाही माझी. गौतम सर, पण इथे वसुधा मावशी ती बाई माझ्या माणसांच्या आसपासही फिरकली नाही पाहिजे कधीच. प्रचंड निगेटिव्हिटी आहे त्या बाई मध्ये, आणि मला तर इतक्या निगेटिव्ह वाईब सेन्स होतात ना की जणू ती वसुधा नाही, ती बाई नाही. अर्पिताला आजीला भेटायचं होतं म्हणून मी हे सगळं नाटक केलं, पण आता तर तिचे बाबा तिला इथेच सोडून जाण्याच्या विचारात आहेत. नाही, पण मी हे होऊ देणार नाही. अर्पिता आमच्या सोबतच परत जाईल. अहो मॅडम, तो गौतम अर्पिताला बरोबर घेऊन जाणार नाही असं वाटतंय. अर्पिता इथे राहणार नाही, आणि मी सुद्धा. बरं का? सगळं गमावून बसले. आधी तारुण्य, मग संसार थाटण्याचे स्वप्न, आई बाबा, घर दार, शेतीवाडी, सगळं. आता तर डोक्यावरचं छप्पर पण नाहीये. हाती आली भिकेची झोळी. पण ही वसुधा भीक मागणार नाही. ही लोकांना भिकेला लावेल. गमावलेलं सगळं हिसकावून घेईन. आधी माझ्या निशाण्यावर फक्त गौतम होता. आता त्यात 2 नावांची भर पडली. त्यांच्या घरात घुसून सगळ्यांचा नाश करेन. अहो पण मॅडम, अहो तुम्हाला कोण घेऊन जाणार बरोबर? तो गौतम, तो तर स्वतःच्या पोरीला बी बरोबर घेऊन जात नाहीये. अहो मॅडम, अहो हे काय करताय? हत्याराशी असं खेळलं बरं नाही. अहो जीव जाईल की माझा. जास्त बोलशील तर नक्की जाईल. घाबरलास? तुझ्या अरे हे हत्यार काहीच कामाचं नाही. जगातली कुठलीच हत्यारं कामाची नाहीत. पण बाईच्या डोळ्यातले अश्रू, बाई रडली ही नाती जुळतातही, आणि बाई रडली ही जन्माची नाती तुटतातही. तू फक्त बघ भुजा, नेमक्या क्षणी मी हे हत्यार वापरेन आणि माझा वैरी गौतम मला सोबत घेऊन जाईल. म्या तुला कधी आणि कसं बोलवायचं हे मी बघते. सर, आपण अर्पिताला इथे तिच्या आजीच्या जबाबदारीवर सोडणार होतो,
पण आता आजीच नाहीयेत. मावशी आहे ना, मावशी सांभाळेल त्या मुलीला. नाही सर, हे बघा मला असं वाटतं म्हणजे कदाचित मंजिरी मॅमना ते आवडणार नाही. मंजिरी ज्या परिस्थितीत इथे त्या मुलीबरोबर राहायला तयार झाली होती, ही परिस्थितीच मुळात आता कितीतरी बदलली की नाही. हो सर, मान्य आहे, पण आता सगळीच परिस्थिती बदलली आहे ना सर. ह्या कंडिशन मध्ये युवराज, तुमची फॅमिली. युवराज, इथून परत जाताना माझ्या बरोबर फक्त आणि फक्त माझं कुटुंब, माझी माणसं एवढीच असतील. इतर कोणी अपशकुनी माणसं नाही. इज दॅट क्लिअर? गुड. आणि आहेत कुठे ह्या दोघी? तू सांगितलंस ना, निरोप दिलास ना? परत जाऊन सांग मंजिरीला आणि आईला बोलावलंय मी, महत्वाचं बोलायचंय मला. जा जाऊन सांग. जा पटकन जाऊन सांग.